नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे बीटचे कटलेट. त्यासाठी मी इथे 3 मोठे बटाटे, 2 बीट उकडून घेतलेले आहेत. उकडलेले बीट व बटाटे किसणीवरती किसून घेतले. बीट आणि बटाटे हे जास्त शिजवून घ्यायचे नाहीत, जरासे कच्चेच ठेवायचे. अशा प्रकारे बीट व बटाटे किसून घेतले. कटलेट बनवण्यासाठी इथं मी ढोबळी मिरची, गाजर, कोबी, कोथिंबीर हे सर्व बारीक चिरून घेतलेले आहे. 1 वाटी इथं कच्चे पोहे मिक्सरला लावून घेतलेले आहे. किसलेल्या बटाटा आणि बीटवरती हे सर्व टाकून घेऊया. ढोबळी मिरची, गाजर, कोबी, कोथिंबीर हे सर्व टाकून घेतले. इथं 2 चमचे अद्रक, लसूण, मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. 2 चमचे धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ हे सर्व टाकून घेतले. आता गरजेनुसार आपण वाटून घेतलेले पोहे याच्यामध्ये टाकून घेतले. पोहे हे बाइंडिंगचं काम करणार आहेत, त्यासाठी मी कोरडेच घेतलेले आहेत, कारण बीट आणि बटाट्यामध्ये पाणी भरपूर असते. कच्चे पोहे हे पाणी शोषून घेतात, त्याच्यामुळे कटलेट हे आपले चांगले होणार आहेत. हे सर्व चांगलं मिसळून घेऊया. याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. मला इथं थोडंसं अजून पोहे लागणार आहेत. मिश्रण ओलसर वाटत आहे, त्याच्यामुळे मी अजून पोहे टाकले. अशा पद्धतीने घट्ट गोळा मळून घेतला. हातावरती थोडंसं तेल लावलं. त्यातला छोटासा गोळा घेऊन हातावरती असे कटलेट थापून घेतले. कटलेटला बाजूला चिरा पडून द्यायच्या नाहीत. छान असा गोलाकार देऊन कटलेट आपण तयार करून घेऊया. अशा पद्धतीने सर्व कटलेट करून घेऊया. मुलांना हे कटलेट खूप आवडतात. नवीन काहीतरी आणि पौष्टिक मुलांना देण्यासाठी हा छान पर्याय आहे. मुलांना भाज्या खायला नको वाटतात, त्यासाठी याच्यामध्ये मुलं जी भाजी खात नाहीत ती टाकून तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता. अशा पद्धतीने सर्व कटलेट मी थापून घेतले. आता एका प्लेटमध्ये मी रवा आणि तांदळाचं पीठ मीठ टाकून मिसळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे सर्व कटलेट घोळवून घेतले. दुसरीकडे तवा गरम करून घेऊया. अशा प्रकारे सर्व कटलेट तयार झालेले आहेत. गरम तव्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक एक करून कटलेट सोडून घेऊया. पावसाळ्यात काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होत असते, त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आणि पौष्टिक पण आहे. हे कटलेट आपण शॅलो फ्राय करून घेणार आहे. डीप फ्राय केले तर तेल खूप शोषले जाते, त्याच्यामुळे डीप फ्राय करायचे नाही. अशा प्रकारे कटलेटची एक बाजू छान खरपूस अशी भाजली गेलेली आहे. कटलेटची दुसरी बाजू पण अशीच खरपूस भाजून घेऊया. अशा प्रकारे आपण कटलेट खरपूस असे भाजून घेतले. प्लेटमध्ये काढूया. या कटलेटमध्ये आपण मसाले वापरल्यामुळे हे कटलेट असेही खूप छान लागतात. पण मी इथं सॉस बरोबर सर्व केलेला आहे. तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता. हे कटलेट वरून कुरकुरीत, आतून मऊ असे छान होतात. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपी नक्की करून पहा. धन्यवाद.